नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अजितदादा राष्ट्रवादी पक्षाची, त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते अध्यक्ष होणार नाहीत. ते अध्यक्ष होतील, गटबाजी, तटकरेंचा त्यांना विरोध वगैरे वगैरे बातम्या येत होत्या. परंतु त्यांनी प्रेस घेतल्यामुळं आता विषय क्लिअर झालाय आणि सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि त्या होतील हे आम्ही आधीच विश्लेषणात सांगितलं. तर सुनेत्रा पवारांच्या शिवाय ह्यांच्यातली भांडणे मिटणार नाही. गटबाजी, तटकरेंना प्रफुल्ल पटेल नको आहेत, प्रफुल्ल पटेलना तटकरे नको आहेत आणि भुजबळ यांची भूमिका वेगळीच असते. त्यामुळं ही भांडणं मिटवायची असतील तर सुनेत्रा ताई ह्याच अध्यक्ष होतील हे आम्ही आधी बोलले होतो, त्याप्रमाणे बोललो होतो, तशा पद्धतीनं ते निघालेले दिसते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आज विश्लेषणाचा विषय आहे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आता शरद पवार जरी असले तरी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं. आणि याच्या आधी आम्ही विश्लेषणही केलं तर आणि ती मांडणीही केलेली होती की अमित शहांना सुद्धा अशा पद्धतीचं राजकारणच करायचं आहे आणि पवार साहेबही जवळ हवेत. त्यांना केंद्रीय नेतृत्वाला नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि पवारांचे संबंध हे सगळ्या जगजाहीर आहे, सगळ्या देशाला माहिती आहे, नुसतं राज्यापुरतं हे मर्यादित नाही आहे. आणि शरद पवारनं सुद्धा आता सुप्रियाताईंना आता मंत्रिपद देऊन त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद द्यायचं एकंदर डोक्यात दिसतंय. नसेल तसं झालं नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार आणि खासदार हे चलबिचल व्हायला लागले. ते भाजपला पाठिंबा द्यावाच ह्या मताचे बहुसंख्य आमदार पण आहेत आणि खासदार पण आहेत. आणि विलिनीकरण हा विषय आधी अजितदादा होते त्यावेळेला होता आणि त्यांचं ठरलेलं होतंच, हे सत्य आहे. हे सत्य बाहेर आलेलं आहे. आता त्याच्यात कुणी आता काही म्हणून उपयोग नाही. आता दिसतंय तसं अजितदादांचं सगळे ऐकत होते, गटबाजी चालत नव्हते अजितदादा त्यांच्या पक्षामध्ये. त्यामुळे अजितदादांनी आणि पवारसाहेबांनी निर्णय घेतला तर सर्व मान्य होताच. परंतु आता जी अवस्था झाली आहे त्याच्यामध्ये चौघांच्या हातात राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष गेला आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि मुंडे, असं ते झालेलं आहे गणित. अशा वेळेला शरद पवारांना काहीतरी निर्णय घेणं क्रमप्राप्त होऊन बसल्याची बातमी आहे. सुप्रिया राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे होतील, सुनेत्राताई त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष होतील, अजितदादा राष्ट्रवादी पक्षाच्या. आणि म्हणजे त्यांच्यामध्ये काय होईल आता विषय अमित शहाच्या हातात आहे. विलिनीकरण झालं काय आणि नाही झालं काय, मंत्रिपद अजितदादांच्या पक्षातलं जे मंत्रिपद एक द्यायचं होतं, आता अर्थमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते असल्यामुळं ते अर्थ खातं वास्तविक ते अजितदादांचं राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडे होतं, पण ते सुनेत्राताईंना ते झेपणार नाही ह्या उद्देशानं ते परत भारतीय जनता पक्षाकडेच आहे. परंतु ते देऊ शकतात. मग ते शरद पवार गटाला द्यायचं झालं तर भारतीय जनता पक्षातले जे नेते आहेत ते जयंत पाटील आणि पडळकर, हा जो वाद आहे तो अख्ख्या राज्याचं नेतृत्व म्हणजे देवाभाऊ हे मान्यच करणार नाहीत. जयंत पाटलांना वास्तविक आता त्यांचं एकत्रीकरण होत नाही राष्ट्रवादी पक्षाचं, तरी सुद्धा भाजपला पाठिंबा देत असताना जयंत पाटलांना मंत्रिपद द्यायचं का? आणि ते दिलं तर आपलाच एक आमदार आणि ओबीसी आणि धनगर समाजातलं जे नेतृत्व आहे की ज्याची ताकद आहे आज आणि त्याचा पाठिंबा एवढा मोठा असताना, भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत असताना, आता त्याला डावलून जयंत पाटलांना मंत्री करायचं आणि तेही अर्थ खातं द्यायचं, त्याच्यात कुठंतरी आता खोडा आलेला आहे. पडळकरांचा शब्द महत्वाचा आहे. पडळकरांना विचारल्याशिवाय भारतीय जनता पक्षातलं राज्यातलं नेतृत्व म्हणजे देवाभाऊ हे तयार होत नसतील तर अमित शहांना सुद्धा कुठंतरी वेगळा विचार करावा लागेल. आणि शरद पवार सुद्धा जर का त्याच्यात दोन पावलं मागं आले तर सुप्रियापुरतंच मर्यादित ठेवायचं आणि एखादं दुसरं मंत्रिपद रोहित पवारांना देऊन विषय संपवायचा, असं सुद्धा होऊ शकेल. परंतु परिवारवाद आला म्हणजे सुप्रियाताईंना पण मंत्री, रोहित पवारांना पण मंत्री, मग हे आमदारांनी काय करायचं, शरद पवारांच्या खासदारांनी काय करायचं,
मग ते वादावादी गटबाजी होईल का, त्यासाठी पवारसाहेब कदाचित राहू द्या म्हणतील. पण सुप्रियाताईंचं मात्र काहीतरी आपण केलं हे दाखवायचंय पवारसाहेबांना, आणि ते करावं. त्यांच्या मनोमनी वाटतंय की सुप्रियाताईंना सुप्रियाताईंना मंत्रीपद दिलं पाहिजे आणि ती मंत्री झाली पाहिजे. कारण आतापर्यंत आपण ते करू शकलो नाही. आणि आपले जर का आमदार खासदार ठेवायचे असतील तर भारतीय जनता पक्षाला सत्तेत आपण म्हणजे एनडीएला पाठिंबा केंद्रात दिला पाहिजे. आता विषय येणार आहे इंडिया आघाडी. तो विषय येणार का नाही तर शरद पवार हे बाजूला होतील. आधी जे होणार होते त्यांनी, अजितदादा असतानाच ते, मी आता निवृत्ती काही घेत नसलो तरी सुद्धा मी राजकारणात फार सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका पवार साहेबांनी घेतली तर इंडिया आघाडीतनं सुद्धा ओरड होण्याचे कारण नाही. आणि दोन ह्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे राष्ट्रवादीचे हे इकडचे अध्यक्ष इकडचे अध्यक्ष असं आपल्याला हे राजकारण बघायला मिळू शकतं, अशी आत्ता शक्यता आहे. आणि भारतीय जनता पक्ष याला अनुकूल आहे. येऊन जाऊन राज्यातलं जयंत पाटील आणि पडळकर हा जो क्रॉस आहे, हा जो एकमेकाचा विरोध आहे, त्याच्यामुळं कदाचित राज्यात मंत्रिपद हा विषय राज्यातला थांबवतील शरद पवार साहेब. त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी पदरात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर राजकारण ह्या वळणावर आलेलं आहे. बघूया आगामी काळात काय काय घडतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.